तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा. तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला. तर व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला आज समजलेलंच असेल का व्हिडिओ कशाचा आहे ते. तर तर आपल्या क्वार्टरला कलर द्यायचं काम चालू होतं. तर पहा इथं हा पसारा तुम्हाला दिसत असेल. तर कालपासून कलर देत आहेत पाहते. तर तीन रूम आणि एक किचन आणि थोडीशी मध्ये बाल्कनी आणि टॉयलेट बाथरूम. तर असं आतमध्ये आहे. तर त्यांना 2 दिवस लागले पहा कलर द्यायला. तर पहिल्या दिवशी त्यांनी 2 रूमला आणि जे मध्ये होतं का मोकळं तर त्याला केलं. पण त्यांना एकदा एक हात दिल्याच्या नंतर तो सुकला का कलर तो सुकूपर्यंत दुसऱ्या रूममध्ये करायचे. तर त्यांना एक दिवस हे 2 रूम आणि मधले जे आहे ते केलं तेवढं द्यायला त्यांना. दुसऱ्या दिवशी मग आणि तोपर्यंत त्या 2 रूममधलं सामान आधी कपडे आले होते का म्हणजे ना कलर करायचा आहे, मग तुम्ही ना रूम मोकळ्या करून ठेवा म्हणून. सकाळी आम्ही 8:30 वाजेपर्यंत येऊ. तर मग सकाळी दीदी पण शाळेत जायची आणि रूम पण मोकळ्या करून ठेवायच्या आणि सगळं एका रूममध्ये सामान आणि शिवायची पण अडवण करायची मध्ये तिला. पण आता इथं तो पाहायला थोडी कोणी आहे ना तिला. तर एका रूममध्ये ना सगळं सामान ॲडजस्ट केलं पहा. तर त्या दिवसाचा काही व्हिडिओ पण आता आला नाही, धावपळ झाली. सगळं सामान एका रूममध्ये केलं. मी त्यांना 2 रूम मोकळ्या करून दिले. म्हटलं कधी तरी करायचंच हे. तर 2 दिवस त्रास तर सहन करावाच लागणार आहे. मग दुसऱ्या दिवशी हा मी व्हिडिओ घेतला. तर मग दुसऱ्या दिवशी मी ते सामान परत ते संध्याकाळी सगळं साफ करून त्या 2 रूममध्ये सामान लावून दिलं. आणि मग एका रूममध्ये तुम्ही पाहिलेच त्याच्यामध्ये मी किचनमधले थोडेसे भांडे आणलेले आहेत बघा मी घरून. तर मी ते भांडे ठेवले आणि एका रूममध्ये ते एका रूममध्ये ना पहा ते सरकारीच म्हणजे आपलं असं कपाटासारखं दिलेलं आहे कपडे ते ठेवायला त्याला. तर त्यातले सगळे कपडे ती आणि म्हणजे त्या रूममध्ये सगळे कपड्यांचीच होते आणि 4 म्हणजे झोपायला आम्हाला सरकारीच्या म्हणजे 4 पाय भेटतात ना आपल्या खाटासारखं राहतं. तर त्या होत्या ती. तर ते एक ते कलर देणारे म्हणले एक दुसरा द्या आणि सरकून घेऊ आणि 2 ठेवायचं. 2 मध्ये ठेवल्या बाजूला पाहू शकता तुम्ही. एक आणि 2 साईडला ठेवल्या उभ्या करून. आणि मग ते कपडे ती कपाटातले सगळे पूर्ण मोकळं केलं. त्याच्या एका रूममध्ये 2 रूमला आधी कलर दिला त्याच्या ते एका रूममध्ये कपडे ठेवले आणि एका रूममध्ये किचनचं सामान ठेवलं. म्हणजे चला आज व्हिडिओ घ्यावा थोडासा. आणि मग चला दुपारच्या वेळेस थोडं निवांत झालं होतं. तर मग तेव्हा मी थोडासा व्हिडिओ घेतला पहा. तर काका पेंट करते 2 येतं. एक किचनच्या तिथं थोडं साईडला ते करत होते आणि हा जे एक रूम राहिला होता इथं. तर पहा इथं आहे ना या क्वार्टरला पहिला आधी कलर दिलेला होता काही. तर मग त्याच्यामध्ये त्यांना जे भिंतीला असं वेगवेगळा होता पहा. तुम्ही पहिलं पाहिलेलं असं काहीला असं गुलाबीसारखा काहीला हिरवा असा वेगवेगळा होता. तर पहिले इथं कोणी राहत असतं ना तर त्यांनी दिलेला होता तो. आणि मग ते हिरवा जेव्हा होता का तो आहे ना 2 वेळेस दिला त्याने. तरी पण ते ना तेव्हाच थोडं दिसत होता. तर त्यांनी सुकल्याच्या नंतर परत एकदा दिला आणि आज किचनमध्ये दिला ना. तर बघा ते काय म्हणले 2 वेळेस दिला आहे पण ते काय म्हणजे थोडं ग्रीन दिसतंय ना. तर उद्या सकाळी येऊन ना आम्ही परत एक हात देऊ. तर तुम्ही काय किचनमध्ये भांडे वगैरे लावू नका. आणि मग मी स्वयंपाक बनवला तिथं, भांडे वगैरे काही नेले नाही. आणि मग परत आजच्या रात्र पण भांडे मी इथंच ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पण मी थोडंच आवरलं. आणि मग सकाळी 8-8:30 वाजता आल्याच्या नंतर मग परत किचनला एक हात मारला पाहा ड्युटीवर काम आहे मला. सामान तसंच होतं तोपर्यंत काही दिलं नाही. मग ते सुकूपर्यंत परत हे सगळं राहिलेलं सामान केलं. आणि सामान बाकीचे ते कपड्यांचे ते पण सुकलं. तोपर्यंत मी ते लावून दिलं त्याच्यामध्ये आणि ते कॉम्प्युटर ते सगळं व्यवस्थित लावलं. तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला सगळं सामान ते परत कसं लावलं ते. आणि आता आहे ना फायनल कलरचा पण एकदम छान आता कलर दिला आहे तर एकदम भारी वाटते पहा. तर असं नवीन घरासारखं दिसायला लागलं आहे कलर दिल्यावर. म्हणजे आधी असं नवीनसारखं दिसतं. म्हणजे पहिलं कसं लई असं उघडायला ते होतं. आणि पहिलं पण हे ना पहिलं म्हणजे आपल्या मनाने असं कोणता कलर द्यायचा किंवा असं कोणी कोणता द्यायचा कोणी कोणता आपल्या मनाने. पण आता तसं नाही. आता हे सरकारी कलर आहे पहा. हे काय आम्ही आमच्या पर्सनली काय दिलेलं नाही आहे.
तर म्हणजे सगळ्यांचा क्वार्टर हाच कलर आहे. आणि तर आमचा काल पगार नंबर आलेला होता, तर काल काही मी काही व्हिडिओ घेतला नाही, मग मी आज घेतला. आज म्हटलं थोडंसं शूट करावं आणि तुम्हाला दाखवावं. आणि बाहेरून पण क्वार्टरला कलर द्यायचं काम चालू आहे. आणि कलरची रिपेअरिंग आहे ना, जवळजवळ आता 1 वर्ष होईल, अजून 2-3 महिन्यांनी तसं पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्या क्वार्टरचे रिपेअरिंग चालू येतं पहा. तर इथं हे दिदीचे पप्पा आहेत ना, तिथे मार्केटमध्ये गेले थोडं. दिदीचं स्कूलचे जे झेरॉक्स राहिले होते आणायचे त्यांच्या लक्षातच नाही, तर ते ना गेले. तर म्हणजे पप्पा तुम्ही आणलं नाही का, तर ती इथून ना आली स्कूलमधून, जेवण वगैरे केलं आणि तिला जायचं होतं ट्युशनला. तर पहा पसारा किती. असंच शिवांशी पण लई अडवणी करायची. ते काका ते आले का त्यांना ना घाबरायची ती. तर इथं असं मी ठेवलं होतं एका रूममध्ये थोडं. आणि पहा इथं चालू कलर द्यायचं काम. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आल्याच्या नंतर मग त्यांना मी म्हणलं होतं रे आधी किचन करा तुम्ही, पण त्यांनी काय केलं, ते पहिला जो कलर होता ना तो पण त्यांनी ना असं घासून म्हणजे असं पत्र्याच्या ना सोडून काढला. आणि मग त्याच्यानंतर त्यांना वाटलं असं मोठा ते पलीकडचा एक रूम राहिला होता. तर मग एक जणांनी त्याच्या ना म्हणजे छताला दिला, तोपर्यंत किचनमध्ये एकाने साफ केलं. आणि मग किचनमध्ये तर मग ते खालून एक जणांना दिलं, छताला एक जणांना दिलं, मग त्या रूमला दिलं त्यांनी आधी, मग नंतर किचनला दिला. आणि मग हे टॉयलेट बाथरूम राहिले होते, टॉयलेट बाथरूमला दिला. मग सुकू तिकडं फॅन म्हणजे लावायचे, दरवाजे ते मोठं आहे त्याच्यामध्ये पटकन सुकले. पण हे किचन काय सुकाना, इकडं कशाचं फॅन आणि ते रूम पण बारीक आहे किचनचा. पण आता सगळीकडे एकसारखा कलर दिला आहे ना, खूप भारी वाटते, चांगलं वाटतंय. आता सगळं पसारा पण व्यवस्थित जे आलं ते पण लावलं आहे. आणि हे शिवाशी पण याडम करते ना, कुठं पण काही पण फेकून देत राहते इकडं तिकडं. आणि आता म्हणलं जेवढे कपडे थंडीमुळे त्याच्यामुळे सगळेच कपडे ते बाहेर काढले होते. आणि आता म्हणजे 4 पाय पण लावल्यात आम्ही. पहिलं काय व्हायचं 2-4 पाय होत्या, तर त्याच्यावर ना दिदी एकदा पडली, शिवाशी एकदा पडली. मग आम्ही आता 3 लावल्यात. मग आता आम्ही सगळे बरोबर व्यवस्थित बसतो. बघा इथं मी कपडे ते ठेवले, ते एका रूममध्ये ते सामान ठेवलं होतं मी, असं पहिल्या दिवशी केला होता रूम. आणि मग ह्या रूममध्ये मी हे कपडे ती पूर्ण जे सगळं सामान येईन ना ते सगळं याच्यामध्येच ठेवून दिलं होतं. आणि मग नंतर मी परत त्याच्या दुसऱ्या दिवशी व्यवस्थित मग ते दुसरा रूम पेंट केला का, मग ते कपडे ते सगळे त्या म्हणजे सगळं त्या कपाटात ते दिलेलं होतं ना, सगळं ते बाथरूमचं ते सगळं काढावं लागलं. आणि किचन पण राहिलेलं होतं पहा. किचननी तर लईच त्रास दिला, 2 दिवस झाले वाळव नव्हती. काही पण म्हणजे घराची साफसफाई ते करायचं म्हणलं ना, आपल्याला म्हणजे घरी तरी जास्त किती भांडे असते, तर 2 दिवस जातं पहा किचनच एकच. पण इथं काय भांडे नाही, तर काही नाही, आपलं थोडं मोजकंच आणलेलं आहे आपलं करून खायला. आणि मग ते मी आता डबे ते सगळे साफ करून ते लावून देणार आहे वरती. भांडे तिथं सगळे मी घासूनच ठेवलेले आहेत. आणि सगळं खाली सगळं घरंती घेतलेले, ते जसं कलर करून जाते ना मी तसं घरं ते धुवून घ्यायचे, साफ करून सगळं पुसून आणि ते घेऊन मगच हे केलं, लावून दिलेलं आहे सामान. तसं काय लावून नाही दिलेलं, म्हटलं परत काढायला नको. आणि किती नाही म्हणलं तरी पण कलर आपण म्हणतो फरशी बशी तरी जास्त राडा होतो, पण किती पण म्हणलं तरी कलरनी पण होतच, ते देताना गळतच. कोणतं काम करायचं म्हणलं तरी पण राडा होतोच. आणि हे कलर द्यायला आहे ना, म्हणजे पूर्ण त्यांनी आधी सगळं खडून काढलं होतं आणि पहिला कलर आणि मगच दिलेला आहे. तर पहा किचनचा तुम्हाला दिसतो हिरवा, तर त्यांनी ना आता पहिला हात दिला, त्याच्यानंतर पण परत आधी एक दिला आणि आता दुसरा आहे पहा, तुम्हाला दाखवते, दुसरा दिला. तर ते मला काय म्हणले हे काय सुकलेलं नाही, फक्त उद्या सकाळी आम्ही मारून देऊ. तर मग मी तर ते म्हणजे तसं काय जमणार नाही, उद्या सकाळी आल्याच्या नंतर मारून म्हणलं ठीक आहे. मग मी काय सामान वगैरे ते काही लावलं नाही. आणि याच्या आधी पण फरशी ते सगळे बसवले त्यांनी, टाईल्स आहे ती, किचन वाटायला पण ग्रॅनाईट सगळं बसवलं. आणि हे आरसा ते होतं ना ते पण बदलेलं आहे. आणि बाथरूममध्ये पण आपलं साबण ते ठेवायचं ते सगळं सगळं पूर्ण म्हणजे खूप छान म्हणजे रिपेअरिंग केलेली आहे ती, सगळ्याच क्वार्टरची केली, एकच नाही सगळ्यांना. तर चला आजचा व्हिडिओ आज तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आपले दररोज पाहत जा, लाईक करा, सबस्क्राईब करा.
तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं, लाईक केलं तर व्हिडिओ बनवायला पण मूड येतो. नाही तर मग वाटतं आपण एवढं मेहनतीने बनवायचं आणि एक लाईक सबस्क्राईबसुद्धा करीत नाहीत.